नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026मध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, पहिला प्रश्न, भारतातील 100वे रामसर स्थळ कोणते? तर पहिला ऑप्शन आहे सुरहा ताल, दुसरा ऑप्शन आहे शेखा झील, तिसरा ऑप्शन आहे छारी ढांड आणि चौथा ऑप्शन आहे पटना पक्षी. तर भारतातील 100वे रामसर स्थळ आहे सुरहा ताल आणि हे आहे उत्तर प्रदेश या ठिकाणी. कुठे? तर उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे. तर शेखा झील पक्षी अभयारण्य हे अलीगढ उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि हे सुद्धा उत्तर प्रदेशमधलंच आहे आणि हे 99 क्रमांकाचं रामसर स्थळ आहे. त्यानंतर छारी ढांड हे कच्छ गुजरातमध्ये आहे आणि हे 98 क्रमांकाचे रामसर स्थळ आहे. त्यानंतर बघा, पटना पक्षी अभयारण्य हे एटा उत्तर प्रदेश इथे आहे. हे 97 क्रमांकाचं आहे रामसर स्थळ. त्यानंतर कोपरा जलाशय हे बिलासपूर छत्तीसगड इथे आहे आणि हे 95 क्रमांकाचं रामसर स्थळ आहे. त्यानंतर सिलीसेड झील हे अलवर राजस्थान इथे आहे. ठीक आहे. त्यानंतर जागतिक पर्यावरण दिन म्हणजेच 5 जून जागतिक पर्यावरण दिन असतो आणि जागतिक पर्यावरण दिन 2026ची जी थीम आहे ती कोणती आहे? कारण थीमवर प्रश्न विचारला जातो. तर बघा, पहिला ऑप्शन आहे निसर्गापासून प्रेरणा हवामानासाठी आपल्या भविष्यासाठी, दुसरं ऑप्शन आहे प्लॅस्टिक प्रदूषणावर मात, तिसरं ऑप्शन आहे जमिनीची पुनर्सरळ हितता वाळवंटीकरण आणि दुष्काळाचा प्रतिकार, चौथं ऑप्शन आहे प्लॅस्टिक प्रदूषणावर उपाय. तर याचं करेक्ट उत्तर आहे, यावर्षी जी थीम आहे 2026ची ती आहे निसर्गापासून प्रेरणा हवामानासाठी आपल्या भविष्यासाठी. त्यानंतर बघा, 2026ची जर आपल्याला इंग्लिशमध्ये जर विचारली हीच थीम तर काय राहील? इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर अवर फ्युचर. आणि मराठीत काय असणार आहे? निसर्गापासून प्रेरणा हवामानासाठी आपल्या भविष्यासाठी. 2025ची थीम काय होती? तर बीट प्लास्टिक पोल्युशन एंडिंग ग्लोबल प्लास्टिक पोल्युशन, म्हणजेच मराठीमध्ये काय? प्लॅस्टिक प्रदूषणावर मात. 2024ची काय थीम होती? तर बघा, लँड रेस्टोरेशन डिसर्टिफिकेशन आणि ड्रॉट डिझायलेन्स, जमिनीपासची पुनर्चैत्यता, वाळवंटीकरण आणि दुष्काळाचा प्रतिकार. 2023ची बघा काय होते? सोल्युशन टू प्लास्टिक पोल्युशन, मराठीत बघा प्लास्टिक प्रदूषणावर उपाय. आणि 2022ची काय होती? तर ओनली वन अर्थ, फक्त एकच पृथ्वी. तर जागतिक पर्यावरण दिन हा 5 जूनला असतो, हे लक्षात ठेवा. 2026 यजमान देश कोणतं होतं? तर अझरबैजान होतं. यावर्षी जे जागतिक पर्यावरण दिनाचा जो यजमान देश होतं ते अझरबैजान होतं. भारताचे पर्यावरण मंत्री बघा कोण आहे? तर भूपेंद्र यादव आहे आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आहे पंकजा मुंडे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, राजश्री शाहू पुरस्कार 2026 कोणाला मिळाला? पहिलं ऑप्शन आहे जयसिंगराव पवार, दुसरं ऑप्शन आहे डॉक्टर प्रकाश आमटे, तिसरं ऑप्शन आहे जब्बार पटेल आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही. तर यावर्षी जो राजश्री शाहू महाराज शाहू पुरस्कार 2026 मिळालेला आहे तो जयसिंगराव पवार यांना मिळाला आहे आणि पहिल्यांदाच हा पुरस्कार मरणोत्तर मिळाला आहे आणि तो जयसिंगराव पवार यांनाच मरणोत्तर राजश्री शाहू पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न विचारू शकतो कारण पहिल्यांदाच मरणोत्तर देण्यात आलेला आहे. 2025चा जब्बार पटेल यांना दिलेला होता राजश्री शाहू पुरस्कार आणि 2023चा पुरस्कार हा देण्यात आला होता डॉक्टर प्रकाश आमटे यांना. ठीक आहे. आणि हा जो पुरस्कार आहे हा कोल्हापूरच्या राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जातो, हे लक्षात ठेवा. कोणत्या ट्रस्टकडून दिला जातो? तर कोल्हापूरच्या राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टकडून दिला जातो. पुढचा प्रश्न पहा, फाजिलनगरचे पावागड नामांतर करण्यात आले तर हे फाजिलनगर आणि सध्याचे पावागड हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बघा,
फाजिलनगरचे नाव हे बदलून पावागड करण्यात आलेलं आहे. तर हे पावागड किंवा फाजिलनगर, आधीचे फाजिलनगर आताचे पावागड, हे कोणत्या राज्यात आहे? तर पहिलं ऑप्शन बघा महाराष्ट्र, दुसरं ऑप्शन आहे मध्य प्रदेश, तिसरं ऑप्शन आहे उत्तर प्रदेश, चौथा ऑप्शन आहे कर्नाटक. तर फाजिलनगर किंवा पावागड हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. ठीक आहे, त्याचे नामकरण करण्यात आलेले आहे, नाव बदललेलं आहे. तर काही उत्तर प्रदेशबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट बघून घेऊया. तर बघा, वर्तमान मुख्यमंत्री कोण आहे? तर योगी आदित्यनाथ. त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्र्याची शपथ केव्हा घेतली होती? तारीख लक्षात ठेवा, 19 मार्च 2017ला घेतली होती. आणि ते उत्तर प्रदेशचे 21वे मुख्यमंत्री आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. तर उत्तर प्रदेशची राज्यपाल कोण आहे? तर श्रीमती आनंदीबेन पटेल आहे. 19 जुलै 2019ला त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे उत्तर प्रदेशचा. उत्तर प्रदेशचे जे मुख्य न्यायाधीश आहे उच्च न्यायालयाचे, ते न्यायमूर्ती अरुण भन्साली हे आहे. उत्तर प्रदेशचे विधानसभेच्या सीटा सर्वात जास्त आहे, 403. पूर्ण भारतामध्ये उत्तर प्रदेशला सगळ्यात जास्त सीटा आहे. आणि लोकसभेला सुद्धा जास्त सीट आहे त्यांच्यापाशी, 80 सीट आहे. महाराष्ट्राला 48 सीट आहे लोकसभेला आणि 288 या विधानसभेला. लक्षात ठेवा, 78 या विधान परिषदेला. उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेला सीटा आहे 31 आणि विधानसभेला 100 सीट, विधान परिषदेला 100 आहे. ठीक आहे. तर 2011च्या जनगणनेनुसार इथे लोकसंख्या किती आहे? तर 19.98 कोटी एवढी आहे, 199.8 दशलक्ष एवढी आहे 2011च्या जनगणनेनुसार. आणि जनगणनेसाठी यासाठी आपण प्रश्न आणलेला आहे, कारण सध्या जनगणना सुरू आहे. तर प्रश्न फिरून येऊ शकतो 2011चा, कारण की सध्या 2026ला जे जनगणना सुरू आहे त्याचे आकडे समोर यायचे आहे, म्हणून तर प्रश्न विचारू शकतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, 2011ची जनगणना ही पूर्ण करून ठेवायची आहे. कोणत्याही परीक्षेला तुम्हाला विचारू शकते आणि तुमचा एक मार्क वाढू शकतो. त्यानंतर बघा, तिची पुरुष साक्षरता किती आहे? 77.28 आहे. आणि महिलांची साक्षरता आहे ती 51.18 आहे. आणि इथे सगळ्यात जास्त सर्वाधिक साक्षर जिल्हा जो आहे त्यांच्यामधला उत्तर प्रदेशचा, तर गौतम बुद्ध नगर, इथं 80.12% साक्षरता इथे आहे. आणि 2011च्या जनगणनेनुसार आपण हे सगळं बघितलेलं आहे. आणि इथं टोटल जर साक्षरता बघितली महिला आणि पुरुषची, तर 67.60% आहे. ठीक आहे, 67.60% इतकी साक्षरता इथे उत्तर प्रदेशची आहे. पुढील प्रश्न पहा, कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री कोण आहे? तर पहिला ऑप्शन आहे DK शिवकुमार, दुसरा ऑप्शन आहे G परमेश्वर, तिसरा ऑप्शन आहे VD सतीशन, चौथा ऑप्शन आहे शिवेंदू अधिकारी. तर कर्नाटकचे जे नवीन मुख्यमंत्री आहे ते आहे DK शिवकुमार. त्यानंतर बघा उपमुख्यमंत्री, तर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आहे G परमेश्वरम. आणि शिवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे नवीन मुख्यमंत्री आहे. VD सतीशन हे केरळचे नवीन मुख्यमंत्री आहे, लक्षात ठेवा. तर कर्नाटकचे जे गव्हर्नर आहे म्हणजे राज्यपाल, केरळचे राज्यपाल आहे राजेंद्र विश्वनाथ आहे. आणि न्यायमूर्ती सोमेन सिंग केरळचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहे. ठीक आहे, सोमेन. तर VD सतीशन हे 13वे मुख्यमंत्री आहे केरळचे, हे लक्षात ठेवा. क्रमांकावर प्रश्न विचारतात खूप वेळा. त्यानंतर पश्चिम बंगालचे तर आपण सांगितले शिवेंदू अधिकारी आहे म्हणून. त्यानंतरचा प्रश्न पहा, भारतातील पहिले लो एमिशन झोन कुठे लागू करण्याची घोषणा केली आहे? पहिला ऑप्शन आहे पुणे, दुसरा ऑप्शन आहे मुंबई, तिसरा ऑप्शन आहे नागपूर, चौथा ऑप्शन आहे नाशिक. तर याचं करेक्ट उत्तर आहे पुणे. तर भारतातील पहिले लो एमिशन झोन कुठे आहे? तर पुणे येथे आहे. पुढचा प्रश्न पहा, SCO संरक्षण मंत्र्याच्या बैठकीचे आयोजन कुठे केले जाईल? तर पहिला ऑप्शन आहे ब्राझील, दुसरा ऑप्शन आहे भारत, तिसरा ऑप्शन आहे अफगाणिस्तान, चौथा ऑप्शन आहे बिश्केश. तर SCO संरक्षण मंत्र्याच्या बैठकीचे आयोजन हे बिश्केश येथे केले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा, रतापानी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ज्याचे नाव डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प असे बदलण्याची घोषणा करण्यात आली आहे. पहिला ऑप्शन आहे राजस्थान, दुसरा ऑप्शन आहे मणिपूर, तिसरा ऑप्शन आहे मध्य प्रदेश, चौथा ऑप्शन आहे उत्तर प्रदेश. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश. तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. दररोज सकाळी 8 वाजता चालू घडामोडीचे आपण व्हिडिओ घेऊन येत असतो विद्यार्थी मित्रांनो या चॅनलवर. तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे,
टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करून घ्या. लिंकला क्लिक करून धन्यवाद.